आगामी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त आज सातपूर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलवडे, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समिती बैठक संपन्न झाली। दरम्यान यावेळी उपस्थित समिती पदाधिकाऱ्यांच्या वतीने नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। तसेच कार्यक्रमाप्रसंगी निमंत्रण देण्यात आले। यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांनी समिती पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनांविषयी मार्गदर्शन करून आवाहन केलं। आज सर शांतता समिती बैठक बोलवण्यात आली, काय सांग? आज लोकशाही लोकनेते व समाज सुधारक साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 1 तारखेला होणाऱ्या जयंतीनिमित्ताने सातपूर गावातील म्हणजे सातपूर भागातील आपली सर्व मंडळ यांनी जी जयंतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, त्यासाठी सर्वांनी कायद्याचं पालन करावं, शांततेत आपला हा उत्सव साजरा करावा आणि आम्ही नेहमीच आपल्यासोबत आहोत, आपल्या सेवेसाठी आहोत आणि हा उत्सव आनंदाचा आहे आणि तो आनंदात साजरा करावा। तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। याप्रसंगी रिपाई मातंग आघाडी जिल्हा अध्यक्ष परशुराम साठे, जयंती अध्यक्ष दीपक इंगळे, प्रकाश साळवे, सम्राट बागळे, समाधान पवार, लखन गडदे, सलमान शिंदे, अक्षय पुराणे, रोशन तुपसुंदर, सातपूर पोलीस विलास किते, सुनील लोहरे, भगवान शिंदे आदी जण उपस्थित होते। यावेळी अधिक माहिती परशुराम साठे यांनी दिली। आज सातपूर येथील सातपूर पोलीस स्टेशन येथे नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उत्सव समिती यांची उत्सव समिती जो सातपूरला आयोजित करण्यात येत असतो, त्या संदर्भात आज शांतता कमिटीची मीटिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवलेली होती। यावेळी नवनिर्वाचित वरिष्ठ पोलीस निरीक्षक नलावडे साहेब यांनी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन समाजात व मीटिंगमध्ये केलेलं आहे। 1 तारखेला होणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती ही सातपूर शहरात मोठ्या जोमात विविध कार्यक्रमात आयोजित करण्यात आलेले आहे। मी सर्व जनतेला एक नम्र आवाहन करत इच्छितो की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती 1 तारखेला सातपूर गावामध्ये व सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात मोठ्या कार्यक्रमात आयोजित करण्यात आले, तरी जयंतीसाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती।